नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय विभाग चौथा भाषा अभ्यास अक्षर भारती मराठी बोर्ड परीक्षा 2024. याच्या आधी ऑलरेडी आपण गद्य विभाग, पद्य विभाग, स्थूलवाचन याच्यामध्ये काय चुका होऊ शकतात, कसा पेपर लिहिला पाहिजे, पेपर प्रेझेंटेशन कसं पाहिजे, उत्तर किती ओळींचं लिहायचं आहे, स्थूलवाचन कसं लिहायचं आहे, हे सगळं पाहिलेलं आहे. आय होप की तुम्ही ते सगळे आधीचे व्हिडिओज पाहिले असतील. नसतील पाहिले तर या सगळ्यांच्या लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पिन केलेल्या पाहायला मिळतील. सो आता आपण पाहतोय चौथा विभाग जो की आहे भाषा अभ्यास आणि याच्यामध्ये सगळं ग्रामर जे आहे तर ते विचारलं जातं. आता ग्रामर मध्ये कोणते क्वेश्चन्स येतात आय होप सगळ्यांना माहिती आहे. नसेल माहिती तर एकदा सांगते. आपण जरासं याला वरती घेऊया आणि म्हणजे इथे आपल्याला ब्लँक जागा मिळेल. तर ग्रामर मध्ये कुठले कुठले प्रश्न विचारले जातात. पहिला आहे ते म्हणजे वाक्यांचे प्रकार. सगळ्यांना वाक्यांचे प्रकार माहिती आहे ना. प्रश्नार्थक वाक्य असतं, विधानार्थी वाक्य असतं, आज्ञार्थी वाक्य असतं. तर ते विचारलं जातं पहिल्यांदा. दुसरं आहे की तुम्हाला वाक्य नकारार्थी किंवा होकारार्थी करायचं आहे. होकारार्थी वाक्य असेल तर नकारार्थी करायचं आहे, नकारार्थी वाक्य असेल तर त्याला होकारार्थी करायचं आहे. ठीक आहे. हा येतो दुसरा प्रश्न. त्यानंतर आहे तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारले जातात वाक्प्रचार. मी सगळे वाक्प्रचार अपलोड केलेले आहेत जे 10वी साठी रिक्वायर्ड आहेत ते. त्याचा एक स्पेशल व्हिडिओ आहे वाक्प्रचार. वाक्प्रचाराचा अर्थ लिहायचा आहे आणि त्याचा वाक्यात उपयोग पण करायचा असतो. अर्थ आणि वाक्य. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे चौथा प्रश्न. चौथा प्रश्नामध्ये चौथा म्हणजे प्रश्न चौथा आ मधला पहिला, पण मी सध्या चौथाच कन्सिडर करते. याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द विचारले जातात. समानार्थी शब्द. त्यानंतर आहे पाचवा किंवा प्रश्न चौथा आ मधला दुसरा. याच्यामध्ये तुम्हाला वचन बदला असतं, म्हणजे एक वचनाचं अनेक वचन करा वगैरे असं असतं. त्याच्यानंतर सहावा प्रश्न आहे तो म्हणजे चुकीचं वाक्य बरोबर लिहा किंवा वाक्यातील चुका शोधून लिहा. स्पॉट द एरर टाईप. ठीक आहे. स्पॉट द एरर किंवा अचूक वाक्य लिहा. ओके, वाक्य अचूक करून लिहा. त्याच्यानंतर सातवा प्रश्न असतो पंक्च्युएशन मार्क्सचा, विरामचिन्हांचा. सो अशा प्रकारे हे काही प्रश्न प्रकार आहेत. 7 प्रश्न प्रकार. यातलेच प्रश्न तुम्हाला ग्रामर मध्ये विचारले जातात. आता हे जे 7 प्रकार आहेत यांचे आपण एक्झाम्पल्स पाहूया. थोडासा बॅकग्राऊंडचा आवाज येऊ शकतो, प्लीज इग्नोर करा. सो आता याचेच आपण काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला कळेल की नेमके याच्यामध्ये कसे प्रश्न येऊ शकतात. सो इफ यू वॉन्ट तुम्ही एक स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊ शकता जेणेकरून परत तुम्हाला उपयोगी पडेल. परत म्हणजे तो पेपर आहेच पण तरी सुद्धा तुम्हाला उपयोगी पडेल म्हणून एक स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. सो मी त्याला इरेज करते. आता आपण प्रश्न बघूया. ॲज युजुअल पहिला आपला प्रश्न आहे तो म्हणजे वाक्याचा प्रकार ओळखा. 2 मार्कासाठी तुम्हाला 2 वाक्य विचारली जाणार. पहिलं वाक्य आहे तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का. शेवटी काय आहे प्रश्नचिन्ह. म्हणजे हे वाक्य कसं असणार आहे प्रश्नार्थक. म्हणजे प्रश्नार्थक वाक्य ओळखण्यासाठी ही एकच ट्रिक आहे की शेवटी प्रश्नार्थक की शेवटी काय असलं पाहिजे प्रश्नचिन्ह असलं पाहिजे. जर शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर ते वाक्य असणार आहे प्रश्नार्थक. शेवटी डॉट असेल तर ते वाक्य विधानार्थी असू शकतं, ते वाक्य आज्ञार्थी पण असू शकतं. आता दुसरं वाक्य आपण बघूया. रनिंग पेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. आता आपण सांगतोय की बाबा तू असं कर, म्हणजे त्याला आपण आज्ञा दिली, म्हणजे हे काय झालं आज्ञार्थी. म्हणजे जेव्हा जेव्हा फुल स्टॉप येईल तेव्हा ते वाक्य इधर विधानार्थी असणार किंवा आज्ञार्थी असणार. ठीक आहे. सो ते या ठिकाणी पर्टिक्युलरली आज्ञार्थी वाक्य आहे. सो इथे तुम्हाला मिळालेले आहे 2 मार्क्स. आणि ग्रामरमध्ये मार्क्स स्कोर करणं खूप इझी आहे कारण जे बरोबर आहे ते लिहिलं की तुम्हाला लगेच मार्क्स मिळणार आहेत. इथे इथे उत्तर लिहिताना तुम्हाला वाक्य लिहायची गरज नाहीये. फक्त प्रश्न चौथा अ मधला पहिल्यातलं उत्तर एवढंच लिहायचं आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दुसरा प्रश्न. कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. म्हणजेच होकारार्थीचं नकारार्थी, नकारार्थीचं होकारार्थी किंवा विधानार्थी किंवा प्रश्नार्थक पण याच्यामध्ये येऊ शकतं. आता बघा इथे काय सांगितलेलं आहे. नेहमी खरे बोलावेच वाक्य रूपांतर करायचं आहे नकारार्थीमध्ये. आता नेहमी खरे बोलावेचं नेहमी खोटे बोलावे असं तुम्ही करणार का तर नाही. वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. अर्थ तोच राहिला पाहिजे, मिनिंग चेंज होता कामा नये आणि मग तुम्हाला कन्व्हर्जन करायचं आहे. मग अशा वेळेस कन्व्हर्जन करताना जो मेन वर्ड आहे खरे त्याचं तुम्हाला काय करायचं आहे अपोजिट वर्ड म्हणजे खोटे घ्यायचे. सिमिलरली नेहमीचं करायचं आहे कधीही. ओके, नेहमीसाठी ऑलवेजचं काय येणार मराठीमध्ये तुम्ही करणार आहात कधीही. आणि नकारार्थी करायचं आहे म्हणजे नाही, नको असे काहीतरी शब्द आले पाहिजेत. मग आता याचं नकारार्थी कसं होणार आहे. कधीही खोटे बोलू नये. कधीही खोटे बोलू नये. नको नये. ठीक आहे. नये पण चालेल आणि बोलू नका पण चालेल. ठीक आहे. नये पण चालेल आणि नका पण चालेल, कसंही चालेल, फक्त अर्थ बदलता कामा नये. त्याच्यानंतर नेक्स्ट आता काय म्हटलंय.
तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा. विधानार्थी वाक्य करायचं हे कसं आहे, आज्ञा दिली ना, हे आज्ञार्थी आहे आणि याचं आपल्याला विधानार्थीमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. मग विधानार्थीमध्ये करताना तुम्हाला याचं जे आज्ञा आहे ते रिमूव्ह करायची, पण वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. आता तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा अशी आपण आज्ञा दिली. मग हेच आपण विधानार्थीमध्ये कसं सांगू शकतो की तुमची ऊर्जा एकत्र करावी. ठीक आहे, कराचं फक्त काय आहे ना, करावी. म्हणजे बघा मराठी भाषेमध्ये किती असं आपण खेळू शकतो. कारण करा म्हटलं की आज्ञा होते, तेच करावी म्हटलं की एक रिक्वेस्ट किंवा एक विधान पास केल्यासारखं होतंय. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुमची ऊर्जा एकत्र करावी हे झालं विधानार्थी वाक्य. कधीही खोटे बोलू नये हे झालं नकारार्थी वाक्य. ठीक आहे, इथपर्यंत कळलेलं आहे. नेक्स्ट आहे वाक्प्रचारांचा अर्थ सांगायचा आहे आणि मग त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. तर आपण बघूया जरा वाक्प्रचार. मी ऑलरेडी वाक्प्रचार अपलोड केलेले आहे, तुम्ही ते चेकआउट करू शकता. सो पहिला आहे उत्साहाला उधाण येणे. उत्साहाला उधाण येण्याचा अर्थ काय आहे, खूप आनंद होणे, अतिशय आनंद होणे, अतिशय आनंद होणे. आता याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. वाक्यात उपयोग करताना नेहमी लक्ष ठेवायचं की तुम्हाला उत्साहाला उधाण येण्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे, अतिशय आनंद होण्याचं नाही. मग आता काही पण घेऊ शकता तुम्ही. मी मात्र जरा माझ्याकडे जे वाक्य लिहिलेली आहेत ऑलरेडी ते घेते. तुम्ही तुमच्या मनाने कुठलीही वाक्य किंवा कशी वाक्य बनवू शकता. मुलीचे लग्न ठरल्याने राधाबाईंच्या उत्साहाला उधाण आले. ठीक आहे, किंवा असं पण येऊ शकतं की मुग्धा शाळेत पहिली आल्यामुळे तिच्या उत्साहाला उधाण आले. ठीक आहे, कसं येऊ शकतं. राधाबाईच्या उत्साहाला उधाण आले. ठीक आहे, आणि तुम्ही जेव्हा हे वाक्प्रचार लिहिणार तेव्हा त्याच्या खाली पेन्सिलने बारीक अंडरलाईन करायचे आहे. म्हणजे याचा अर्थ ते जे हे आहे वाक्प्रचार ते तुमच्या वाक्यात आलेला आहे. ठीक आहे, आता मी प्रत्येकाचं वाक्य नाही लिहून देणार, तुम्ही लिहू शकता आरामात. मी फक्त तुम्हाला तोंडी वाक्य सांगेन. नेक्स्ट आहे गलका करणे. गलका करणे म्हणजे काय, गोंधळ करणे किंवा गोंगाट करणे. आता याचं वाक्य कसं बनवू शकतं, परीक्षेचा निकाल सांगण्यासाठी शिक्षक वर्गात येताच मुलांनी गलका केला. ठीक आहे, नेक्स्ट आहे झोकून देणे. झोकून देणे म्हणजेच काय, समरस होणे. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम स्वतःच्या कामात झोकून देत असत. ठीक आहे, म्हणजे डॉक्टर एपीजे कलाम त्या कामामध्ये किंवा त्या कार्यामध्ये समरस होत असत. पण तुम्हाला समरस होणे नाही घ्यायचे, झोकून देणे लिहायचे. सो डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम त्यांच्या कार्यात किंवा त्यांच्या संशोधन कार्यात स्वतःला झोकून देत असत. ठीक आहे, सो अशा पद्धतीने तुम्ही वाक्य बनवू शकता. त्याच्यानंतर पुढे चला. प्रश्न चौथा आ. याच्यामध्ये काय म्हटलंय, समानार्थी शब्द लिहा, खाली विरुद्धार्थी शब्द लिहा, खाली पायात चप्पल न घालता याचं तुम्हाला हे शब्दसमूहाबद्दल एक निवडायचा आहे. ठीक आहे, मी तुम्हाला शब्दसंपत्तीमध्ये फक्त समानार्थी सांगितलं, त्याच्यामध्ये विरुद्धार्थी पण येतं, त्याच्यामध्ये शब्दसमूहाबद्दल पण येतं आणि मग वचन आहे. शब्दसमूहाबद्दलसाठी ऑलरेडी एक डेडिकेटेड व्हिडिओ अपलोड केले, प्लीज चेकआउट करा. विरुद्धार्थी समानार्थीसाठी पण व्हिडिओ अपलोड केलाय, तो पण चेकआउट करा. खाली शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. कलर बदलूया काय, ब्लॅक मॅचिंग होते. पाऊस. पाऊस साठी काय समानार्थी आहे, वर्षा. राईट. नेक्स्ट आहे मधुर. मधुर म्हणजे आहा, गोड 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 गोड. नेक्स्ट आहे सुरुवात, अपोजिट वर्ड, शेवट. चुकून सुद्धा कोणी अपोजिटचं साईन असं द्यायचं नाहीये. अपोजिट वर्ड साठी नेहमी हेच साईन द्यायचं आहे, डॅश हायफन वगैरे द्यायचं नाही, ते चुकीचं आहे. ठीक आहे, स्तुती, निंदा. डन. पायात चप्पल न घालता म्हणजे काय, अनवाणी. शब्दसमूहाबद्दलसाठी व्हिडिओ अपलोड केलाय, चेकआउट करा नक्की. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वचन बदला. गोष्ट म्हणजे एक गोष्ट, अनेक असतील तर आपण काय म्हणतो, गोष्टी. नेक्स्ट आहे कल्पना. एक कल्पना, दोन कल्पना, तीन कल्पना, चार कल्पना. किती पण कल्पना आल्या तरी पण कल्पनाच म्हणणार आहोत, मग त्या मुली असू दे किंवा कल्पना असू दे. चला पुढे. लेखन नियमानुसार लेखन करायचंय, म्हणजे चुकीचं काहीतरी दिलंय तुम्हाला बरोबर करून लिहायचंय. लेखन नियमासाठी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, प्रत्येक शब्द कसा लिहायचा यासाठी. आय होप तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. किंवा कधी कधी अचूक शब्द ओळखा असं पण इथे प्रश्न येऊ शकतो. तुम्हाला पुस्तकामध्ये ऑलरेडी अचूक शब्द दिलेले आहेत, तेच एक्झाम मध्ये विचारले जातात. सो कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवतात. कविवर्य. कविवर्य मध्ये पहिली किंवा ऱ्हस्व वेलांटी पाहिजे. कविवर्य. नारायण नाव ठीक आहे, सुर्वे नाव ठीक आहे, खूपला उकार दीर्घ पाहिजे, सभा संमेलने गाजवत. ठीक आहे, हे ठीक आहे. नेक्स्ट आहे तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले.
तिने मधला ती नेहमी पहिला असतो किंवा ऱ्हस्व असतो. तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले. बाकी ठीक आहे. चलो. सो जे काही चुकीचं असेल ते तुम्हाला बरोबर करून लिहायचे आणि त्याच्या खाली अंडरलाईन करायचे. खूपच्या खाली अंडरलाईन, कैवऱ्याच्या खाली अंडरलाईन, तिनेच्या खाली अंडरलाईन. आता नेक्स्ट आहे विरामचिन्हे. विरामचिन्हांचा योग्य वापर करायचा आहे. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे. अरे हे कोणीतरी म्हटलंय, सो डबल अवतरण चिन्ह. पण चिठ्ठी मराठीतून आहे नंतर फुल स्टॉप. काका हे शास्त्रीय सत्य आहे. काका हे शास्त्रीय सत्य आहे. काका हे नाही येणार इथे, हे शास्त्रीय सत्य आहे. ठीक आहे. नेक्स्ट झालं काय? एवढंच आहे ना? हा, ओके, चला. सो अशा पद्धतीने आपण सगळे जे प्रश्न आहेत ते पाहिलेले आहेत. कुठले कुठले प्रश्न आहेत एकदा रिपीट करते मी. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विचारलं जातं की वाक्याचा प्रकार ओळखा. दुसरा आहे वाक्यांतर करा किंवा वाक्याचा प्रकार बदला. नेक्स्ट आहे वाक्प्रचार, अर्थ आणि वाक्यात उपयोग करा. समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, शब्द समूहामधील एक शब्द, वचन बदला, लेखन नियमानुसार लिहा आणि विरामचिन्हांचा उपयोग करा. सो हे काही प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. आय होप की सगळ्याचे आन्सर्स तुम्हाला कळले असतील आणि एक छान रिव्हिजन झाली असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उपयोजित लेखन, कोणते प्रश्न अटेम्प्ट करायचे, कोणत्या प्रश्नामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात, हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओ नक्की पहा. लगेच एक अर्ध्या तासामध्ये व्हिडिओ अपलोड केला जाईल. So thank you so much for watching this video. Best of luck for your exams and bye bye.